महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 2 दिवसावर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथे आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले. या 4 गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गोळीबारानंतर हे इसम तिथून पळून गेलेत. धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झालाय. या घटनेने निवडणुकीला पुन्हा एकदा गालबोट लागलंय. रात्री 12:15 सुमारास ही घटना आहे आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही या आंदोलनाला बसलोय. मला जो संशय आहे तो राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे. गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये. आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही. जी काही घटना घडली, 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील, आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो. खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा. आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही. आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही. मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत. 12 वाजता 12:15 वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे. अटेम्प्ट टू मर्डर. भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला. आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या. याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळी देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही. म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.